नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 प्रश्नांपैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारताचे वर्णन भंजक राज्यांचा अभंजक संघ असे कोणी केले आहे? हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे वर्णन भंजक राज्यांचा अभंजक संघ असे केले आहे. पुढील प्रश्न पहा, माझी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. माझी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे विद्यमान. माझी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विद्यमान. विद्यार्थी मित्रांनो, माझी या शब्दावर पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत. माझी या शब्दाचा अर्थ काय होतो तुम्हाला माहितीच पाहिजे. तर पहा, माजी म्हणजे काय? आपण म्हणतो की नाही माजी मुख्यमंत्री. माजी मुख्यमंत्री म्हणजे काय? पूर्वीचे मुख्यमंत्री. आता आहेत का? आता नाही. पूर्वी त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. म्हणून आपण त्यांना माजी मुख्यमंत्री असं म्हणतो. त्यानंतर माजी विद्यार्थी म्हणजे काय? शाळेचे किंवा कॉलेजचे जुने विद्यार्थी. त्यांना आपण काय म्हणणार? माजी विद्यार्थी. माजी सैनिक म्हणजे काय? निवृत्त झालेले सैनिक. सध्या ते सेवेत आहे का? नाही. तर ते निवृत्त झाले आहे. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? माजी सैनिक. माजी या शब्दाचा मुख्य अर्थ काय होतो? भूतपूर्व. इंग्रजीमध्ये आपण त्याला फॉर्मर म्हणतो. काय म्हणतो? फॉर्मर. माजी म्हणजे काय? भूतपूर्व. म्हणजे पूर्वीचा होऊन गेलेला. एखादी व्यक्ती ज्या पदावर पूर्वी होती, पण आता नाही, त्यासाठी आपण शब्द वापरतो माजी. आता माझी या शब्दावर वारंवार प्रश्न विचारले गेले आहे, की माझी या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? माझी या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी आहे? तर आपल्याला माझी या शब्दाला जे काही समानार्थी शब्द आहे ते माहिती पाहिजे. तर माझी म्हणजे काय? भूतपूर्व, गत, मागील, होऊन गेलेला. लक्षात ठेवा, हे समानार्थी शब्द आहेत. माझी म्हणजे भूतपूर्व, गत, मागील, होऊन गेलेला. आता माझी या शब्दाचा अर्थ तुम्ही कधीही विसरणार नाही. पुढील प्रश्न पहा. कान देऊन ऐकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? कान देऊन ऐकणे. पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. कान देऊन ऐकणे म्हणजे काय? लक्षपूर्वक ऐकणे. कान देऊन ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे. पुढील प्रश्न पहा. ठोसेघर पवनविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. ठोसेघर पवनविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवा, सातारा जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न पहा. मांजरा पठार हे कोणत्या जिल्ह्यात आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे. मांजरा पठार, बीड जिल्हा. मांजरा पठार बीड जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पहा. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणता? मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणता? तर पहा, योग्य उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला आहे आणि त्यांच्या मरणोत्तर तो प्रसिद्ध झालेला आहे. ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अपरिहार्य. ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपरिहार्य. विद्यार्थी मित्रांनो, अपरिहार्य हा जो काही शब्द आहे, या शब्दावर खूप वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. अपरिहार्य म्हणजे काय? ते आपल्याला माहिती पाहिजे. तर अपरिहार्य म्हणजे काय? तर टाळता न येण्यासारखे, जे आपण टाळू शकत नाही, त्याला म्हणायचं अपरिहार्य. जे निश्चितपणे घडणारच आहे, त्याला म्हणायचं अपरिहार्य. जे निश्चितपणे घडणारच आहे, ज्याच्याशिवाय पर्याय नाही, म्हणजे ते घडणारच, त्याला म्हणायचं अपरिहार्य. उदाहरणार्थ समजा, मृत्यू हे जीवनाचे अपरिहार्य सत्य आहे. म्हणजेच काय? मृत्यू हे जीवनाचे टाळता न येणारं सत्य आहे. म्हणजे आपण टाळू शकत नाही. म्हणजेच काय? अपरिहार्य. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता अपरिहार्य या शब्दाचा अर्थ कधीही विसरणार नाही. त्यासाठी आपण नवनवीन उदाहरणं पाहत असतो. पहा, मृत्यू हे जीवनाचे अपरिहार्य सत्य आहे. म्हणजे आपण टाळू शकत नाही मृत्यू. ओके. पुढील प्रश्न पहा.
संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे आणि सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे राज्यसभा. संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा. पुढे पहा, राज्य आणीबाणी घोषित केलेले पहिले राज्य कोणते आहे? राज्य आणीबाणी घोषित केलेले पहिले राज्य कोणते आहे? तर पंजाब. पंजाब. पुढे पहा, डॅश डॅश यांनी सन 1860 मध्ये विधवा विवाहास पूर्ण पाठिंबा दिला. कोणी दिला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1860 मध्ये विधवा विवाहास पूर्ण पाठिंबा दिला. पुढे पहा, प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्राचीन. योग्य उत्तर आहे अर्वाचीन. प्राचीन विरुद्ध अर्वाचीन. पुढे पहा, डी-एन-ए चे पूर्ण रूप काय आहे? डी-एन-ए. डी म्हणजे काय? तर डी म्हणजे डीऑक्सिरायबो. एन म्हणजे काय? न्यूक्लिक. आणि ए म्हणजे ॲसिड. डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच काय? डी-एन-ए. पुढील प्रश्न पहा, ग्रंथ हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? ग्रंथ. तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे संस्कृत. ग्रंथ हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. पुढे पहा, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून पाळण्यात येतो? आंतरराष्ट्रीय चिमणी दिन. योग्य उत्तर आहे 20 मार्च. आंतरराष्ट्रीय चिमणी दिन. पुढील प्रश्न पहा, डायनामाइटचा शोध कोणी लावला? कोणी लावला डायनामाइटचा शोध? तर अल्फ्रेड नोबेल. अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला. मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकारास येत आहे? मिहान. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे नागपूर या ठिकाणी. मिहान हा महाप्रकल्प नागपूर या ठिकाणी आकारास येत आहे. हिंदू नेपोलियन म्हणून कोणाला ओळखले जाते? हिंदू नेपोलियन. योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांना हिंदू नेपोलियन म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? पहिला पर्याय पहा, सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे मोरारजी देसाई. बरोबर आहे का? विद्यार्थी मित्रांनो, 100% बरोबर आहे. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे मोरारजी देसाई हे आहेत. बरोबर आहेत. पुढे पहा, पहिला पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे निर्मला सीतारामन. बरोबर आहे का? बरोबर आहे. पहिला पेपरलेस अर्थसंकल्प कोणी मांडला? निर्मला सीतारामन. ओके. पुढे पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर कोण होते? तर सी डी देशमुख. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारलं गेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर सी डी देशमुख होते. यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे? कोणता पर्याय चुकीचा आहे? हा तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. लक्षात ठेवा, तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. योग्य उत्तर आहे यापैकी नाही. म्हणजेच सर्व पर्याय बरोबर आहे. पुढे पहा, हापूस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? हापूस. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. हापूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. पुढील प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 352 यामध्ये कशाची तरतूद आहे? कलम 352. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे राष्ट्रीय आणीबाणी. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी. पुढे पहा, महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक म्हणतात. 30 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा, कोकण विभागात एकूण किती तालुके आहेत? कोकण विभागात एकूण किती तालुके आहेत? तर 50 तालुके आहेत. किती आहेत? 50 तालुके. पुढचा प्रश्न, 28 एप्रिल 1947 28 एप्रिल 1947 रोजी संविधान सभेत खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी प्रवेश केला होता? पहिला पर्याय आहे बिकानेर, दुसरा पर्याय जयपूर, तिसरा पर्याय पतियाला आणि चौथा पर्याय यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, बिकानेर, जयपूर आणि पतियाला या तीनही संस्थानिकांनी 28 एप्रिल 1947 रोजी
प्रवेश केला होता. कुठे? संविधान सभेत. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व. पुढे पहा. रामोशी, भिल्ल वगैरेंना संघटित करून इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे रणशिंग फुंकणाऱ्या कोणत्या व्यक्तीला आद्य क्रांतिकारक म्हणून गौरविले जाते? योग्य उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. लक्षात ठेवा. वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी भिल्ल यांना संघटित केलं होतं आणि इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला होता. लक्षात घ्या. म्हणून त्यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते. पुढे पहा. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापना कोणी केली? पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रा. शिंदे म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, तेच प्रश्न आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही भाग 1 पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्यामध्ये सुद्धा आपण 25 प्रश्न घेतले आहेत आणि ते प्रश्न सुद्धा वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.